गोरेगावच्या आरे कॉलनीचा विकास करण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रस्तावाला राज्य सरकारने ठाम विरोध दर्शवलाय। आरे कॉलनी हे मुंबईतलं एकमेव जंगल बाकी असून त्या ठिकाणी बांधकाम होता कामा नये अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीर केली आहे। मुंबईच्या विकास आराखड्याचे नवे प्रारूप नुकतंच मुंबई महापालिकेला सादर करण्यात आलं। त्यामध्ये आरे कॉलनीचा डेव्हलपमेंट झोनमध्ये समावेश करून त्या ठिकाणी बांधकाम करण्यात यावीत असा प्रस्ताव आहे। मात्र खडसेंच्या विरोधामुळे हा प्रस्ताव बारगळणार हे आता स्पष्ट होत आहे। आरे कॉलनी हे एकमेव जंगल बाकी आहे असं म्हणणं आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, आरे कॉलनीच्या डेव्हलपमेंटला किंवा विकासाला ठाम विरोध आहे राज्य सरकारचा। काय होईल आरे कॉलनीचं आता आणि मुळात काय नेमकं कारण आहे या भूमिकेमागचं? सगळ्यात पहिले म्हणजे मुंबई शहराजवळ असलेलं संजय गांधी नॅशनल पार्क हे राष्ट्रीय उद्यान हा भाग सोडला तर आरे कॉलनी हा सगळ्यात मोठा मुंबई शहरामध्ये असलेला हरितपट्टा आहे। जवळपास 3000 एकर पेक्षा जास्त जमिनीवर हा सगळा हरितपट्टा आणि ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिका नवीन विकास आराखडा करण्यासंदर्भात हालचाल करत आहे, त्या आधीच सरकारने पाऊल उचललं असं म्हटलं चुकीचं होणार नाही। कारण मुंबई महानगरपालिकेनं आता विकास आराखडा जाहीर केलेला आहे आणि त्याबद्दल आता सूचना सर्व स्तरातून मागवत आहे। त्याच्यामध्ये काही मोठा FSI हा आरे कॉलनी संदर्भात दाखवण्यात आलेला आहे आणि आरे कॉलनीमध्ये अनेक बांधकाम अपेक्षित आहेत मुंबई महानगरपालिकेला आणि त्यामुळे हा हरितपट्टा नष्ट होऊ नये, ही जमीन सरकारच्या ताब्यात राहावी म्हणूनच हा भाग नो डेव्हलपमेंट म्हणून राज्य सरकारने जाहीर केलेला आहे। महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी ठाम भूमिका घेतली की एवढा मोठा हरितपट्टा बांधकाम व्यावसायिकांच्या हाती पडू नये, तिथे मोठं बांधकाम होऊ नये, या भागातील सौंदर्य टिकून राहावं म्हणूनच अशा प्रकारचा निर्णय महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेला बघायला मिळतो। थोडक्यात मुंबई महानगरपालिकेला मोठा विरोध एकनाथ खडसे यांनी दर्शवलेला आहे। नक्की मुंबईच्या विकास आराखड्याच्या या नव्या प्रारूपामध्ये हा प्रस्ताव आहे। मुळात आता हा प्रस्ताव फक्त बारगळला जाईल असं दिसतं आहे। धन्यवाद अमित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांची भूमिका कशी स्पष्ट केलेली आहे ते ऐकूया। आरे कॉलनीच्या संदर्भामध्ये साधारण 350 एकर जागा ही आरे कॉलनीची आहे आणि आज मी वर्तमानपत्रामध्ये वाचलंय की मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आरे कॉलनीमधलं बांधकामासाठी काही ठिकाणी 8 FSI देण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचा एक प्रपोजल आहे। परंतु यापूर्वीच आरे कॉलनी ही नो डेव्हलपमेंट झोन असलं पाहिजे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बांधकाम होता कामा नये अशा स्वरूपाच्या सूचना आणि आदेश आमच्या विभागाने या ठिकाणी आदेश निर्गमित केलेला आहे। आरे कॉलनी एक चांगली व्यवस्था या शहरामध्ये, जंगल आहे, मोठ्या प्रमाणात खुली जागा आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण स्थान आहे। या ठिकाणी जे आहे ते झाडाझुडपांचं जंगल असलं पाहिजे, इथे कॉन्क्रीटचं जंगल होऊ नये असा आमचा प्रयत्न राहील आणि त्यामुळे आरे कॉलनीचा हा संपूर्ण परिसर सरकारी इमारती वगैरे सोडून या ठिकाणी नो डेव्हलपमेंटमध्ये राहील अशा स्वरूपाची अधिसूचना आम्ही 1 महिन्यापूर्वीच काढलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।